श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर, तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर, आम्ही चालतो फक्त स्वामींनी दाखवलेल्या वाटेवर। मित्रांनो, तुमचे स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई माझा तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा। भाग्यवान ठराल स्वामी भक्त हो। तुमचा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे। स्वामी आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे। स्वामी म्हणत आहे, हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे। त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका। असा चेहरा पाडून बसू नकोस। आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर, आनंद याने भरून जाणार आहे। सर्व काही तुझ्या मनासारखे होणार आहे। नवीन नोकरीच्या संधी तुम्हाला मिळतील, नवीन पैशाचे मार्ग निर्माण होतील व तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल। माझ्या शब्दावर विश्वास ठेव। हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला या आशीर्वादाचे लाभ मिळतील। माझ्या बाळा, जीवनात चांगले कर्म करत चल, चुकलेल्यांना मार्ग दाखवा, अनाथाचा हात धर, भुकेल्यांना खाऊ घाल, मग बघ मी तुला काहीही कमी पडू देणार नाही। तुझ्या चित्तामध्ये नेहमी माझे चिंतन असू दे, मग बघ तुझे जीवन कसे सोपे आणि सुंदर होईल। तू ते कसलीही चिंता करू नकोस। प्रत्येक गोष्टीला माझे स्वामी समर्थ आहेत असे म्हणत जा आणि स्वतःला सांगत जा आणि सर्व चिंता माझ्यावर सोपव आणि तू चिंतामुक्त हो। चिंता म्हणजे आयुष्याची चिता होण्यासारखी आहे। आयुष्य खूप सुंदर आहे रे, त्याला कठीण बनवू नकोस। आयुष्य एक कोडं आहे, एक परमात्म्याची माया आहे। त्यातील दुःखांना सत्य समजून त्यामागे असत्य होऊ नकोस। मला एक गोष्ट नीट समजून घे, अडचण आयुष्यात नव्हे तर त्या आपल्या मनात असतात। तुझ्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणीतून दूर झालेला असशील आणि तू आनंदी आणि सुखी असशील। म्हणून आयुष्यातील अडचणींना किती कवटाळून बसायचं हे तुझं तूच ठरव। प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या चार गोष्टी त्याच व्यक्तीसाठी बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्याशी प्रामाणिक असते। तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काढ दिवस हे आजचे समीकरण आहे। आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकी नशिबावर सोडून द्या। रात्री फुलांना सुद्धा माहीत नसतं की सकाळी मंदिरात जायचं आहे की मशानात। आपला जिव्हाळा कायम राहू द्या, स्वतःची काळजी घ्या। धडा तर लहान मुलाकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार खाऊन परत आपल्याला भिडतात। नाते जपत चला, कारण आज माणूस एवढा एकटा पडत चालले की कोणी फोटो काढायला पण नाही। सेल्फी काढावी लागते, ज्याला लोक फॅशन समजतात। मरता केव्हा येते पण जगता आलं पाहिजे। सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे। रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृत्व गोरा पाहिजे। रंग गोरा असल्यामुळे काय झालं, मनावरील काजळी काढता आलं पाहिजे। यशाने माणूस उंच जातो, पाय जमिनीवर ठेवता आला पाहिजे। मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आला पाहिजे। पाप काय कसाही करता येते पण पुण्य करता आलं पाहिजे। ताट काय कोणीही राहते पण जरा झुकून वागता आलं पाहिजे। ठेच जीवनात लागतेच, सहन करता आला पाहिजे। मलमपट्टी करून तिला पुन्हा चालवता आलं पाहिजे। शहाणाचं सोंग घेऊन वेडं होतं आलं पाहिजे। कशाला बळी न पडता आनंदी जगतं आलं पाहिजे। जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल पण उणीव भरता आलं पाहिजे। हसते आणि अश्रूचा मिलाप करून फक्त समाधानी राहतं आलं पाहिजे। आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगतं आलं पाहिजे। स्वामी म्हणतात, माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाही, कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे। पण नामस्मरण, नित्य चिंतन, माझ्यावरचा विश्वास तुझे संकट एवढे कमी करतील की संकटे तुला
फुलासारखी जाणवतील. त्या संकटातही एक स्मितहास्य तुझ्या होठावरती असेल तेव्हा समजून जा की मुळात तू जीवनाचा सार समजून गेलेला आहेस. वेळेला नक्कीच महत्त्व द्या, पण जेथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे वेळ वाया घालवू नका. अरे रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप कठीण आहे एकमुखी मिळणं. तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची संमती दर्शवा. आयुष्यात वाईट प्रसंगात सर्वजण साथ सोडतील. एक दिवस ज्याला तुम्ही आपला समजत आहात ते सोडून जातील, पण मी माझ्या बालकाची साथ कधीच सोडत नाही हे तुला एक ना एक दिवस नक्कीच पटेल. पण जेव्हा पटेल त्याआधी तू स्वतःला जागृत कर आणि कुठल्याही नात्यामध्ये संसारामध्ये गुंतून राहू नकोस. कारण तुझ्या डोळ्याने पाहतो आहे ते मुळात अस्तित्वात नाहीच आहे. विश्वास ठेव, हेही दिवस सरतील. तुझे विश्वास ठेव, तू एकटा नाही. मी तुझ्यासोबत आहे. देव आहे की नाही हे शोधत बसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण माणूस आहोत की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा. देव कधीच कुणाचे वाईट करत नाही हे जितका सत्य आहे तितका सत्य हेही आहे की जो दुसऱ्याचे वाईट करतो त्या वाईट करणाऱ्याला व्याजासकट वसूल केल्याशिवाय देव कधीच सोडत नाही. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुझा ध्यास घेतील. जे तुम्हाला कडवे बोल बोलत होते तेच तुमचे गुडवे गातील. जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. स्वामीचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस नक्कीच येतील. आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला नक्की चांगल्या गोष्टी मिळतील. ओळख तो आवाज, ओळख ते खून. आपल्या भक्तासाठी तो फिरत आहे. अजून त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रिलोक्याचा स्वामी, नुसता संत नाही. त्याचे स्मरण कर. देवभान विसरून तो हळवार येईल आणि कानात सांगून जाईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो. आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी अशा पद्धतीचा होता. तुम्हाला कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तसेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या मुलाबाळांना सुख, समाधान, समृद्धी आणि आनंद देईल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.